श्री संत देवका मातेचा हा 49वा वार्षिकोत्सव आणि या उत्सवामध्ये ज्ञानेश्वरी पारायण, अखंड हरिनाम सप्ताह आणि दररोज कीर्तनाचे, प्रवचनाचे, भजनाचे, काकडा भजन इत्यादी सर्व कार्यक्रम या ठिकाणी आणि दररोज रात्री कीर्तन, शेवटच्या दिवशी पालखी मिरवणूक, महाप्रसाद आज संध्याकाळपर्यंत चालणार आहे आणि त्यानंतर रात्रभर 4 महाराजांची कीर्तन होणार आहे। असा हा 49वा म्हणजे आज 49वी पुण्यतिथी देवका मातेची या ठिकाणी गाववाले म्हणजे हिवरा गावाचे सर्व गावकरी भक्त मंडळी ही साजरी करीत आहे। या यात्रेमध्ये 40 ते 50 हजार भाविक भक्त या ठिकाणी यात्रेमध्ये येतात आणि महाप्रसादाचा लाभ घेतात। महाप्रसाद हा एक अशा प्रकारचा ठरलेला आहे की कढी, भात आणि गुळाचा शिरा असणारा असा हा महाप्रसाद आहे आणि हा यथोचित म्हणजे रात्री 10-11 वाजेपर्यंत हा सकाळी म्हणजे दुपारी पालखीनंतर 12च्या नंतर हा चालू झालेला आहे, ते रात्री 10-11 वाजेपर्यंत चालत असतो। असा हा विशेष आणि हा महाप्रसाद म्हणजे आमच्या गावामध्ये जवळपास 25 ते 30 क्विंटलचा भात असतो तांदळाचा आणि 15 ते 20 क्विंटलपर्यंत गुळाचा शिरा आणि एक 10 क्विंटलपर्यंत जवळपास म्हणजे आम्ही कढीचा एक उपयोग करतो। याच्यामध्ये 50 ते 60 हजारापर्यंत सर्व याच्यामध्ये भाविक भक्त महाप्रसाद लाभ घेतात। आणि आमच्या यात्रेचं अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण आम्ही गावकरी मिळून ही यात्रा करतो। याच्यामध्ये या आमच्या यात्रेनिमित्तानं आमच्या गावामध्ये एवढी एकजुटता होत असते म्हणजे कुठल्याही जातीचा राहो, धर्माचा म्हणत राहो, या यात्रेबद्दलचं सगळं आम्हाला सहकार्य मिळते। आणि या यात्रेमध्ये म्हणजे 305 दिवसापैकी सगळ्यात महत्त्वाचा दिवस आमचा आहे आजचा 49 त्यामुळे आज तुम्ही बघत आहात इकडे 4 बाजूला तुम्ही कॅमेरा करून पाहू शकता। घरामधील प्रत्येक व्यक्ती हा प्रत्येक स्वयंसेवक म्हणतो आम्ही त्याला, जो इथं काही कार्य करतो त्याला स्वयंसेवक म्हणतो। सर्वजण इथं एकजुटीने सर्व आमच्या इथं कामं करतात जेणेकरून कुणाला काही कमतरता पडली नाही पाहिजे। तुम्ही मंदिरात जाऊन पाहू शकता, इकडे वेगळे स्वयंसेवक येतात, दिल्ली काउंटरला वेगळे आहेत, आमचे महाप्रसादाला वेगळे आहेत, इकडे पुरुषसाठी बफे केलेले आहे, इकडे बफेला वेगळे आहेत। आणि महिलांसाठी आम्ही स्पेशल म्हणजे आमच्या गावामध्ये महिलांसाठी आम्ही भारतीय बैठक पद्धत ठेवली आहे। त्याच्यामध्ये जवळपास 12 ते 15 महिलांच्या अशा कंटिन्यू पंक्ती बसतात, दुपारी 12 पासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत ह्या पंक्ती चालतात। त्याच्यामध्ये अंदाजे सांगतो तुम्हाला 25-30 हजार महिला याच्यामध्ये महाप्रसाद घेतात, छोट्यापासून मोठ्यापर्यंत। आणि आमची जत्रा म्हणजे एक अशी नावाची जत्रा आहे, ही नवसा जत्रा आहे आमची। प्रत्येक जत्रा आहे हौशे गौशे नवशे म्हणतो आपण, पण इथं बाकी काय नाही, फक्त देवका मातेसाठी आमच्या आणि इथला महाप्रसाद हे घेण्यासाठी प्रत्येक पंचक्रोशीतले भाविक भक्त भरपूर गावची इथं महाप्रसादासाठी आणि देवीच्या दर्शनासाठी आमच्या येतात। पंचक्रोशीमध्ये एक सर्वात मोठी यात्रा म्हणून गणल्या जाते आणि त्याचबरोबर आमच्या यात्रेचं एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर आमची यात्रा ही धार्मिक यात्रा आहे। फक्त या यात्रेमध्ये आम्ही जे काही धार्मिक गोष्टी आहेत त्या गोष्टीवरच आम्ही भर देतो आणि विशेषतः जे नवरात्रामध्ये महिला ज्या देवीची पूजा करतात तशाच प्रकारे आमच्या गावामध्ये प्रत्यक्षात आम्ही अनुभवलेली, आमच्या वडिलांनी अनुभवलेली जी काही देवी आहे, माता आहे, देवका माता, या देवका मातेच्या आशीर्वादासाठी किंवा देवका मातेचा नवस बोलण्यासाठी किंवा हे आता सांगल्याप्रमाणे एक जागृत देवस्थान आहे आमचं। या महोत्सवामध्ये फक्त आमच्या हिंगोली जिल्ह्यामधल्याच नाही तर आसपासच्या नांदेड जिल्हा असेल, वाशिम जिल्हा असेल, परभणी जिल्हा असेल किंवा लातूर जिल्हा असेल, बीड जिल्हा असेल किंवा इकडं यवतमाळ जिल्हा असेल, एवढंच नाही की महाराष्ट्रामधल्या बहुतांश जिल्ह्यामधनं भाविक लोक या यात्रेमध्ये समाविष्ट होतात, या यात्रेमध्ये येतात। या यात्रेची जी काही लौकिकता आहे ती फक्त या पंचक्रोशीपुरती किंवा आमच्या जिल्ह्यापुरती मर्यादित नाही तर मी तर म्हणतो की संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात असल्यासारखी आमची यात्रा आहे। कारण आमच्या गावातले बरेचसे गावकरी हे काही व्यवसायानिमित्त म्हणजे काही कामानिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये, महाराष्ट्राच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये स्थायिक असतात। पण आमच्या देवका मातेची यात्रा म्हटलं तर सर्व जे काही गावकरी आहेत, गावकरी नाहीत, आमच्या लेकीबाळी किंवा आमच्या गावाशी निगडीत जे आमचे नातलग आहेत ते सर्व नातलग या यात्रेसाठी आवर्जून या ठिकाणी येतात। नुसतं येत नाहीत तर
जशा प्रकारे सेवा देता येते तशा प्रकारची सेवा देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो. आणि या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान केलं जाते, की जवळपासच्या परिसरामध्ये अशा प्रकारचं अन्नदान केलं जात नाही. बऱ्याचशा यात्रा भरतात, फक्त त्या यात्रा ह्या यात्रा, पण आमची धार्मिक यात्रा आहे आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोक अन्नदान करतात. आणि त्याचबरोबर फक्त एक दोघाचा याच्यामध्ये वाटा नसतो, तर संपूर्ण गावाचा वाटा असतो. त्याचबरोबर येणारे भाविक भक्त सुद्धा आमच्या या मातेच्या यात्रेसाठी आलं तरी कोणी रिकाम्या हाती जात नाही, आलं तर काही ना काही प्रमाणामध्ये दान देऊन जातं. आणि त्यांचा असा मानस आहे की आपण दिलेल्या त्या दानामधनं 2-4 लोकांना किंवा 5 लोकांना आपल्या माध्यमातून अन्नदान, या यात्रेच्या माध्यमातून अन्नदान दिलं जाते. त्यामुळं लोक मोठ्या प्रमाणे या यात्रेमध्ये सहभागी होतात. आणि ही यात्रा ही जशी जशी पुण्यतिथीचा नेम जसा जसा म्हणजे पुढं जातोय तशा त्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या यात्रेमध्ये यात्रेकरू येतात. आणि या आमच्या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे ही महिलांची यात्रा म्हणायला काही हरकत नाही, कारण तुम्ही इथं बघू शकता की फार मोठ्या प्रमाणामध्ये खूप मोठ्या संख्येमध्ये आमच्या या यात्रेमध्ये महिला सहभागी होतात आणि उत्स्फूर्तपणे या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात.